ते का अनपार्लमेंटरी शब्द आहेत का? इडियट. इडियट नावाचा सिनेमा आला होता माहिती आहे ना, आणि त्याला पुरस्कार मिळाला राष्ट्रीय इडियटला. इडियट सिनेमाला किती पुरस्कार मिळाले. जर इडियट हा जर अनपार्लमेंटरी शब्द असेल तर मग सेन्सॉर बोर्डानं त्या इडियटवर बंदी घातली पाहिजे. इडियट म्हणजे अर्धवट मूर्ख म्हणा फार तर. आता मूर्ख म्हणणं हे का अनपार्लमेंटरी नाही ना. शब्द आहेत. मूर्खाच्या नंदनवनात फिरतो का तू? तू मूर्ख आहेस का? आता जे मूर्ख आहेत त्यांच्या हृदयात ते लागतं. राहुल गांधीला जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा आहे. पार्लमेंटचा म्हणणार नाही, पण जे सरकारच्या ताब्यात हे पार्लमेंट आहे हा त्यांचा मूर्खपणा आहे. तुम्ही संसदेमध्ये येत नाहीत, गृहमंत्री प्रश्नांना उत्तरं देत नाहीत, पळून जाता. देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्यचक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोलले आहेत, आम्ही तेच म्हणतोय. चुकीचं काय आहे? देतील ते उत्तर. वंदे मातरम म्हणून सोनिया गांधींवर फडणवीसांनी टीका केली. कशाला? अर्धवट वंदे मातरम म्हटलं, बौद्धिक नक्षलवाद आहे. हे कोण म्हणते बघा. ही बौद्धिक कोण घेतं? RSS मध्ये घेतली जातात, कारण यांची बुद्धी कमी आहे सगळ्यांची, म्हणून त्यांना कायम बौद्धिक शिबिरं घ्यावी लागतात. कोणीही अर्धवट वंदे मातरम म्हणत नाही. आज मी सामनामध्ये लिहिलं आहे त्याविषयी. वंदे मातरमची 6 कडवी आहेत. किती? 6. प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टरशिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी. मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवावी प्रधानमंत्र्यांनी. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 6 कडवी समोर उभं राहून म्हणून दाखवावी. आतापर्यंतची प्रथा 1938 साली काँग्रेसनं वंदे मातरम राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. काँग्रेसने स्वीकारलं, BJPने नाही स्वीकारलं. वंदे मातरम 1836 साली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरमचं गान केलं. संघाच्या शिबिरात नव्हतं वंदे मातरम, काँग्रेसने केलं आहे. आणि इन्किलाब झिंदाबाद आणि वंदे मातरम ही 2 महाकाव्य आहेत. त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो. त्यातलं फक्त वंदे मातरम हा याचीच गर्जना करत क्रांतिकारक फासावर गेले. 6 कडवी म्हणत नाही गेले. 6 कडवी म्हणत भगतसिंग फासावर गेला का? किंवा सुखदेव फासावर गेला? वंदे मातरम आणि इन्किलाब झिंदाबाद. भाजपच्या लोकांना जो त्यांना जे इडियट म्हटलं जातं ते यामुळेच इडियट म्हटलं जातं. करोडो रुपये खर्च करून भाजपने तिरंगा यात्रा काढली. काल आपण पाहिलं असेल. हो, म्हणून तर म्हणतो ना इडियट का म्हणतात त्यांना. ह्या लोकांना इडियट का म्हणतात हे तुम्ही रोज पाहताय. प्रधानमंत्र्यांचं काल लाल किल्ल्यावर टेलिप्रॉम्प्टर बंद झालं. नाही वाचता येत नव्हतं ना. तुम्ही पहा, मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे सगळी क्लिप आहे ती पूर्ण. त्यांचं टेलिप्रॉम्प्टर बंद झाल्यावर जो प्रधानमंत्री जो राष्ट्राला उद्देशून स्वातंत्र्यदिनी भाषण करतो आहे तो अडखळतो, लटपटतो, घाम फुटतो. त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल मला सांगा जरा. ज्या मंत्र्याला कितवा स्वातंत्र्य दिन हे विचारावं लागतं त्यांचा स्वातंत्र्याशी काय संबंध आहे? चंपतराय ना नाशिकचे, काय जरा हां चंपतरायचे आहेत ते. पालकमंत्री म्हणून उल्लेख केलाय त्यांचा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पुस्तिकेमध्ये. कोणाच्या? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पुस्तिका ते कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. सगळे इडियट लोक एकत्र आणून सरकार चालवलं जात आहे महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा. प्रत्येक इडियट शोधून इडियट काढतात ते, आणि मग त्याला कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, हा सगळं इडियट कॅबिनेट आहे. घ्या माझ्यावरती तक्रार आणि घ्या माझ्यावरती एफ. तर बार काउन्सिल ऑफ इंडियाचे मनन शर्मा यांनी काल पत्र काढलं आणि सगळे जे लॉ विद्यार्थी आहेत त्यांची देखील त्यांनी माफी मागितली आहे. ज्या प्रकारे
नालसाच्या विद्यार्थ्यांवरती ऍडव्होकेट होऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं. नंतर परत 12 वर्षापासून हा माणूस बार काउन्सिल ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे. निवडणूक नाही, काही नाही, काही नाही. माहिती आहे का तुम्हाला? त्याच्याविषयी माझ्याकडे भरपूर माहिती आहे. त्याला आता राज्यसभेत आणल्या भारतीय जनता पक्षात, आहे ना, बरोबर ना? येस. पार्लमेंटमध्ये आणल्या कशा करता? यासाठीच. अंधभक्त आहे तो. डॉक्टर वकील जर अंधभक्त व्हायला लागले तर पेशंट आणि क्लायंट मरून जातील. देशात गोंधळाची परिस्थिती आहे, आहे ना. घोटाळे वाढलेत असं बाबा रामदेव म्हणतात. याचा अर्थ बाबाला हवा बदलत आहे हे कळत आहे. कळलंय आता. सरकार बदलत आहे. इशारा दिलेला. आंदोलनाचा देखील करा. इशारा दिला. याचा अर्थ बाबाला बरोबर कळतं की आता हवा बदलते, सरकार बदलते, पातांजलीवर रेड पडू शकतात पुढल्या सरकारमध्ये. त्याच्यामुळे बाबा सावध झालेला आहे. गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी सोनिया गांधी तयार होत्या असा पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केलेला आहे. परंतु मनमोहन सिंग पक्षांतराच्या विरोधामध्ये होते अशा प्रकारे. शरद पवार यांनी सुद्धा त्यांना तो सल्ला दिला होता. ही जुनी बातमी आहे फार. गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता. छळ केला होता त्या लोकांनी. मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते. त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा. आम्हाला माहिती आहे. आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा ते पवारसाहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले. पण मनमोहन सिंग हे एक सज्जन गृहस्थ होते. त्यांना अशा प्रकारच्या पक्षांतराला त्यांनी विरोध केला होता. त्याच्यामुळे त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. चला हिंदी. राहुल गांधी को नोटिस भेजा गया है, 7 लाख को भेजा गया है संसद में। क्यों भेजा है नोटिस आपको मालूम है? उसने किसी को इडियट कहा. इडियट. अब इडियट के अनपार्लियामेंट्री शब्द है. ये देश में जो लोग सरकार चला रहे हैं और जो सरकार में बैठे हैं, चाहे स्टेट हो या चाहे केंद्र हो, इडियट कैबिनेट है. ये इडियट का मेला है सब. देखिए ना, महाराष्ट्र के एक मंत्री कल भाषण कर रहे, बोल रहे, और मंत्रियों को मालूम नहीं कि ये कितना स्वतंत्र दिन की कितने साल हो गए. वो पीछे किसी को पूछ रहे, हमारे मेयर्स को नासिक के पूछ रहे कितना है ये स्वतंत्रता दिन. वो बोल रहे हमारे गृह मंत्री जिसने जंतर मंतर पर छोटे बच्चों पर पैलेट गन चलाई, टीयर गैस छोड़ा, किले वाली लाठियां से उनको जख्मी किया, मारा, वो अगर पार्लियामेंट में जवाब देने को नहीं आते, 15 दिन भाग जाते हैं, तो आप उनको क्या कहेंगे? आप मुझे बताइए, क्या बोलना चाहिए? इडियट ही है ना सब. एक फिल्म आई थी आमिर खान की, इडियट. उसको बहुत बड़े अवार्ड्स मिले हैं उस फिल्म को. उसमें सोनम वांगचुक का भी किरदार है, आपको मालूम होगा. तो इडियट अगर अनपार्लियामेंट्री है तो ये फिल्म को सेंसर ने मंजूर कैसा किया? और उस इडियट का प्रधानमंत्री ने भी बहुत तारीफ की थी. तो इडियट है. उसमें गलत क्या है? इडियट को इडियट बोलना इस देश में, लोकतंत्र में गुनाह है क्या? सर, वंदे मातरम पे बीजेपी कंट्रोवर्सी कर रही है, लेकिन सोनिया गांधी ने कहा था कि वो कुर्सी मंगा रही उनके लिए. इसका क्या कहना चाहोगे सर? हाँ, तो उसमें देखिए, वंदे मातरम के अब 6 कड़वे हैं, 6 पैराज हैं, वो कंपलसरी किए, जिसकी ज़रूरत नहीं थी. वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, और आगे की 4 लाइन जो है बहुत इम्पॉर्टेंट है. अब उसने जो कानून बनाया है वो कानून है 6 के 6 आपको गाना पड़ेगा. लेकिन जब ये कानून पार्लियामेंट में पास हो रहा था तो देश के गृह मंत्री नहीं थे और प्रधानमंत्री भी नहीं थे. तो यही सबसे बड़ा अपमान है ना. वंदे मातरम का अपमान करने वाले के खिलाफ सख्त कानून एक बन रहा था, और उस वक्त देश के गृह मंत्री और देश के प्रधानमंत्री सदन में उपस्थित नहीं थे. तो ये क्या है? भगत सिंह फांसी पर चला गया, वो पूरा वंदे मातरम नहीं गा रहा था, सिर्फ वंदे मातरम की गर्जना कर रहा था. जो भी हमारे क्रांतिकारक फांसी पर गए या स्वतंत्रता संग्राम में जेल में गए, वो सिर्फ वंदे मातरम और इनकलाब जिंदाबाद, ये 2 ही शब्दों का इस्तेमाल करते थे और लोगों में चेतना निर्माण करते थे.
मुंबईमध्ये वातावरण चिघळण्याची शक्यता आहे 90% भ्रष्टाचार हो रहा है कहाँ रामदेव ने 90% भ्रष्टाचार हो रहा है रामदेव बाबा को अब पता चल गया है देश की हवा बदल रही है। उसका अर्थ ये है कि देश की हवा बदल रही है, मोदी और शाह जा रहे हैं, तो रामदेव बाबा जी ने अपनी निष्ठा का जो ये है दिशा है वो बदल दी। अब वो उनको पता चल शाह और मोदी जा रहे हैं, ये बाबा जी ने स्पष्ट कर दिया है। मुंबईमध्ये वातावरण चिघळण्याची शक्यता आहे। भाजपचा एक नेता मंत्री हाँ? मुंब्राचं नाव मुंब्रा देवी देवी व्हावं करणं या असं सर- भाजपची त्या ठिकाणी मुंब्रा देवी के वातावरण नाम पे ही चिघळण्याची मुंब्रा शक्यता रखा हुआ आहे है, लेकिन नीतीश राणे कह भाजपचा रहे हैं एक कि नाम मंत्री चेंज करने के लिए किस तरह से कावड़ देखते हो यात्रे अरे मुझे मालूम नहीं कावड़ यात्रा को नीतीश राणे लेके जा रहे हैं क्या? हाँ, खुद नीतीश कावड़ राणे। लेके जा रहे हैं जी माँ बाप को बिठाकर। श्रावण बाल लेके गया था ना। अरे भाई ये इडियट लोग हैं सब। राहुल गांधी ने एकदम परफेक्ट शब्द का इस्तेमाल किया है। ये देश में अंधभक्त भी बनाए हैं और इडियट भी बनाए हैं। साहेब मुंडेंचा उल्लेख केला तुम्ही आपण मुंडेंचा वाचले असता उल्लेख ते नोटीस ना मुंडे वाचले असते काँग्रेसमध्ये आले असते तर वाचले असते. मुख्य बातमी आहे. महाड